हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि हे हायनेक जे ब्लाउज आहे मी तर रेडी केलेलं आहे। आणि हे जे काही तुम्ही वर्क बघू शकता इथं गळ्याला, तर ते आरी वर्क नसून आपण छोटे छोटे पॅच वापरून ही डिझाइन जे आहे बनवलेले आहे। आता इथं बघू शकता, पहिल्यांदा मी हे ब्लाउज जे आहे पूर्ण हायनेक रेडी केलेलं आहे 38 साईजचं। आता याचं जर तुम्हाला कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करा। आता इथे मी दोन प्रकारचे पॅच घेतलेले आहेत। एक एकदम जी पॅचची साईज आहे एकदम लहान आहे आणि एक जे आहे तर ते मीडियम साईज आहेत। बघू शकता इथे दोन प्रकारचे जे पॅच आहेत मी घेतलेले आहेत आणि हे आता आपण लावायचे आहेत पूर्ण राऊंडला। आता हे सगळ्यात आधी आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला हात शिलाई घालायची आहे ते निघू नये यासाठी। तर या फॅब्रिक ग्लूने जे आहे व्यवस्थित चिटकतं, पण तरीही 2-3 वेळा धुतल्यानंतर काय होतं, थोडंसं कापड जे आहे किंवा पॅच जे आहे तर ते लूज पडतात। तर तसं पडू नये यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे चिटकवून घेऊन नंतर आपल्याला याच्यावरती हात शिलाई घालायची आहे। आणि बघू शकता कमी खर्चामध्ये तुमचा हा जो डिझायनर ब्लाउज आहे तर तो रेडी होतो। आरी वर्क करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचे छोटे छोटे पॅच जे आहेत लावून डिझायनर लुक जो आहे ब्लाउजला देऊ शकता, जसा की मी तो दिलेला आहे। आणि घातल्यानंतर अजिबात वाटत नाहीत की हे पॅच लावलेले आहेत। अशा पद्धतीने मी लावलेले पण आहेत पॅच, एकदम छान पद्धतीने आपण लावलेले आहेत, जेणेकरून ते पॅच आहेत किंवा आरी वर्क केलेले आहे तर ते अजिबात ओळखत नाही। तर इथं बघू शकता पहिल्यांदा आपण हे पॅच जे आहेत असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्याच्यामध्ये मी गोल्डन कलरचे मणी सुद्धा ॲड केलेले आहेत। त्याच्यानंतर रेड कलरचे जे स्टोन होते माझ्याकडे तर ते सुद्धा मी ॲड केलेले आहेत। आणि हा जो काही सर्कल पॅच जो आहे तर त्याच्या साईडने सुद्धा चेन लेस जे आहे मी वापरलेली आहे। त्याच्या राऊंडला अशी एक 4 पदरीची लेस आहे मी वळवून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपला जो गेटअप आहे आपल्या नेकचा तर तो एकदम छान वाटतोय। पुढे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। पहिल्यांदा तर तुम्ही आहे तसे हे पॅच पहिल्यांदा लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर आपली थोडीशी क्रिएटिव्हिटी जी आहे तर ती द्यायची आहे। आता लास्ट एका व्हिडिओमध्ये सुद्धा मला भरपूर कमेंट आल्या होत्या की तुम्ही साध्या सुईने जे आहे आरी वर्क कसं करता किंवा काय। तर साध्या सुईने सुद्धा आरी वर्क करता येतं, पण टाइम जो आहे खूप आपल्याला लागतो आरी वर्क करायला। सो तुम्ही अशा पद्धतीचे जे पॅचेस आहेत घेऊन तुम्ही नेकला, फ्रंटला किंवा बॅक डिझाईन किंवा स्लीव्हजला लावू शकता। आणि सध्या जे पॅच आहे तर ते सुद्धा खूप छान छान आरी वर्कमध्ये आलेले आहेत। सो तुम्ही ते घेऊन ब्लाउजला एकदम डिझायनर ब्लाउज जो आहे बनवू शकता कमी खर्चामध्ये, जसा की मी हा इथं बनवलेला आहे। आणि याचा फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे की हे ब्लाउज जे आहे घातल्यानंतर कसं दिसतं किंवा कसा ह्याचा लुक तयार होतो। तर हे अगदी आपण व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। जर तुम्हाला जास्तही हेवी नको असेल तर तुम्ही फक्त नेकला इतकी डिझाईन जी आहे करू शकता, फक्त पॅच जे आहेत राऊंड नेक जे आहेत तर ते लावून ठेवू शकता। पण मला थोडासा हा जो ब्लाउज आहे तर तो हेवी करायचा होता नेकला, सो मी याच्यामध्ये गोल्डन कलरचे मणी जसे की मी मगाशी सांगितलं आणि रेड कलरचे जे स्टोन आहेत तर ते ॲड केलेले आहे। त्याच्यामुळे काय होतं की नेक जो आहे आपला ब्रॉड दिसतो आणि दिसायला सुद्धा ब्लाउज जो आहे आपला हेवी दिसतो आणि आरी वर्क केल्यासारखा दिसतो सगळ्यात महत्त्वाचं। तर आता हे बघू शकता एका साईडला जे आहे मी लावून घेतलेला आहे आणि एक जो पॅच आहे मला कमी पडला होता, सो शॉपमध्ये जे आहेत 4च पॅच होते, सो मी ते घेतलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता मध्ये मी गोल्डन कलरचे मनी आणि स्टोन जे आहेत वापरलेले आहेत रेड कलरचे। आणि जी चेन मी तुम्हाला मगाशी बोलले होते की आरी वर्क करताना आपण जी चेन लेस वापरतो
ती लेस जी आहे आपल्याला 4 पदरी ते सर्कलच्या राऊंड अशी फिरवलेली आहे आणि थोडेसे मनी जे आहेत साईडला मी लावलेले आहेत आणि प्रॉपर गेटअप जो आहे तुम्ही बघू शकता। हा जो ब्लाउज आहे घातल्यानंतर काही असा दिसतो। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।